नमस्कार विद्यार्थी मित्र हो, तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचे पालकांचे परफेक्ट क्लासेस माजलगावमध्ये मी शरद रांजवन मनस्वी स्वागत करतो। मागील काही आठवड्यापासून आपण इयत्ता 10वीच्या मराठी, सेमी इंग्रजी आणि इंग्रजी माध्यमांच्या विद्यार्थ्यांसाठी व्हिडिओ देत आहोत। आपले विद्यार्थी त्या व्हिडिओला पाहून अभ्यास करत आहेत, याचा आनंद आम्हाला आहे। याच आनंदाबरोबर आणखी एक आनंदाची बातमी म्हणजे आपण आपल्या परफेक्ट क्लासेस माजलगाव या यूट्यूब चॅनलवर तुमच्या 9वीच्या छोट्या भावांसाठी, छोट्या मित्रांसाठी सुद्धा अभ्यासक्रमाचे व्हिडिओ देणार आहोत। आम्हाला खात्री आहे हे व्हिडिओ तुम्ही तुमच्या छोट्या भावांपर्यंत, इयत्ता 9वीच्या मित्रांपर्यंत नक्कीच पोहोचवाल याचा विश्वास आहे। त्याच पद्धतीनं ज्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेला आहे त्या सर्वांचे धन्यवाद, आणि ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही तेही आता चॅनलला सबस्क्राईब करतील। आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉन प्रेस करा आणि आपले व्हिडिओ लाईक आणि शेअर नक्की करा। आपले व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, त्यासाठी पैसे लागत नाहीत, विनामूल्य या ठिकाणी ही सेवा आहे। त्यामुळे जास्तीत जास्त जितकं तुम्हाला ते शेअर करता येतील तेवढे शेअर करा। 9वीच्या आणि 10वीच्या विद्यार्थ्यांपर्यंत ते शेअर करा, आणि तेही तुमच्याच पद्धतीनं हे व्हिडिओ पाहून अभ्यास करतील आणि त्यांचीही प्रगती होईल, म्हणजे सर्वजण आपण उच्च शिखरावर जाऊ। त्याच पद्धतीनं तुम्हा सर्वांना एक छोटीशी विनंती आहे, आपण सर्वजण आपल्या चॅनलवरील व्हिडिओ पाहत आहात, त्यावर व्हिडिओ पाहून अभ्यास करत आहात, पण एक खंत आहे की आपण बरेच विद्यार्थी मी पाहत आहे 2 मिनिट, कोणी 4 मिनिट, 5 मिनिट व्हिडिओ पाहत आहेत आणि तसंच ठेवत आहेत। सर्वांना एक विनंती आहे, संपूर्ण व्हिडिओ पहा, व्हिडिओ संपूर्ण पहा। त्याच पद्धतीनं ज्यावेळेस तुम्ही तो व्हिडिओ पाहणार आहात त्यावेळेस तुम्हाला वही, पेन आणि पुस्तक या गोष्टी घेऊन बसायच्या आहेत। ज्यावेळेस त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही संकल्पना सांगितल्या जातील, काही महत्त्वाचे मुद्दे सांगितलेले असतात, त्यावेळेस ते तुम्हाला लिहून घ्यायचे आहेत, आणि पुस्तकातला भाग त्या व्हिडिओत येतो का हेही तुम्हाला कळेल ज्यावेळेस तुमच्यासमोर पुस्तक असेल, वही असेल, पेन असेल। आणि व्यवस्थितशीर व्हिडिओ पहा, व्हिडिओ पूर्ण पहा, एकदा नाही समजलं तर दोनदा पहा, कारण व्हिडिओ पाहण्यासाठी कुठल्याही प्रकारचा तुम्हाला पैसा लागत नाही। त्यामुळे व्यवस्थितशीर व्हिडिओ पहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, ते शेअर करा आणि त्याला लाईक करा आणि समोरील बेल आयकॉन प्रेस करा। याच पद्धतीनं आज इयत्ता 9वीच्या सर्व विद्यार्थ्यांचं पुनश्च एकदा परफेक्ट क्लासेस माजलगावमध्ये मी शरद रांजवन मनस्वी स्वागत करतो। चला तर आज आपण इयत्ता 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी सुरुवात करणार आहोत, 9वीच्या पाठाला सुरुवात करणार आहोत। तर आज आपल्याला इयत्ता 9वीच्या गणित भाग 1 मधील पहिल्या पाठाला म्हणजे सेट या पाठाला सुरुवात करायची आहे। सेट या पाठाला मराठीमध्ये संच असं संबोधले आहे। मग सर्वात प्रथम सेट हा पाठ पाहायचा असेल, टू सी द फर्स्ट चॅप्टर सेट इन द मॅथमॅटिक पेपर फर्स्ट वी सी द डेफिनेशन ऑफ सेट और व्हाट इट मीन बाय सेट। हियर in the first page of our textbook, this is the textbook of 9th standard mathematics paper first. All you buy this book, go to the stall and buy this book. बघा, या पद्धतीने तुम्हाला पुस्तक खरेदी करावं लागणार आहे। हे इयत्ता 9वीचं सेमी अशाच पद्धतीने मराठी माध्यमात सुद्धा तुम्हाला पुस्तक खरेदी करावं लागेल। आता 9वीच्या भाग 1 मधील पहिला पाठ सेट या पाठाला आपण या ठिकाणी सुरुवात करत आहोत। तर तुम्हाला सर्वात पहिल्याच पेजवर काही चित्र दिलेले आहेत, त्या चित्रांचा वापर करून सेटची डेफिनेशन बघा। काय चित्र आहे तर सर्वात पहिला आहे फ्लावर बुके, अशा पद्धतीने एक पुष्पगुच्छ दिलेला आहे, याला म्हणतात फ्लावर बुके, मराठीमध्ये पुष्पगुच्छ असं। नंतर आहे बंच ऑफ कीज, किल्ल्यांचा गुच्छ आहे या पद्धतीनं। त्यानंतर आहे फ्लॉक ऑफ बर्ड्स, जर संध्याकाळच्या वेळेमध्ये आपण आकाशात पाहिलं तर तुम्हाला पक्षी उडताना दिसणार आहे, त्याला आपण काय म्हणतो, पक्ष्यांचा थवा, आणि इंग्लिशमध्ये फ्लॉक ऑफ बर्ड्स असं संबोधलं गेलेलं आहे। त्याच पद्धतीनं तुम्हाला आहे पाईल ऑफ बुक्स, या पद्धतीनं पुस्तकांचा गठ्ठा, पाईल ऑफ बुक्स आहे। त्यानंतर तुम्हाला दिलेला आहे कलेक्शन ऑफ नंबर्स, या ठिकाणी बघा मी काही नंबर्स लिहिलेले आहेत, हे आहे कलेक्शन ऑफ नंबर्स। हे असतील, किंवा वी टेक अनदर एक्झाम्पल हिअर, वी टेक बॉक्स ऑफ चॉक, दिस इज ऑल्सो अ कलेक्शन। इन अदर किंवा इन अबोव ऑल एक्झाम्पल्स, वरील सर्व उदाहरणामध्ये इन ऑल एक्झाम्पल्स वी कॅन क्लिअरली लिस्ट the object in that collection, or in all the examples here we clearly list the object in this flower bouquet, how many flowers, or list the number of flowers here, count the flower 1 2 3 4 in many more or such way। Here there are number of keys 1 2 3 4, these are the number of keys। We clearly decide or we clearly list the object in the given example, वरील सर्व उदाहरणामध्ये आपण जे काही ऑब्जेक्ट आहेत त्याची यादी, त्याची लिस्ट एकदम स्पष्टपणे करू शकतो, आणि ज्या
कलेक्शनमध्ये, ज्या समूहामध्ये जे ऑब्जेक्ट आहे, त्या वस्तू आहेत, त्या समूहातील वस्तूंची आपण व्यवस्थितशीर यादी करू शकत असू, आपल्याला स्पष्टपणे यादी करता येत असेल, तर अशा समूहाला गणिती भाषेमध्ये संच असे संबोधतात. मग इन दोज कलेक्शन वी क्लिअरली लिस्ट द ऑब्जेक्ट, देन such collections are called sets in mathematics. Then we see another collection. Some collection are happy children in your village. Who will tell me who is the happy children in your village? We cannot tell us happy children in our village. Or brave student in your class. Who is the brave student? Or we see clever student in your class. These are the relative terms. To be happy or to be brave or to be clever. Or स्ट्रॉंग मॅन इन युअर सिटी, तुमच्या गावातील शक्तिशाली स्ट्रॉंग मनुष्य किंवा शक्तिमान माणूस सांगता येणार आहे का नाही. दीज आर द रिलेटिव्ह टर्म्स, वी कॅनॉट से, दॅट्स वाय दीज आर नॉट सेट. इट मीन्स दॅट सेट काय आहे हे आधी आपल्याला समजून घ्यावं लागेल. तर सेट काय आहे? ज्या समूहामध्ये वस्तूंची आपण क्लिअरली यादी करू शकतो अशा समूहाला सेट असं संबोधलं जातं. नंतर मग त्याचीच डेफिनेशन आपल्याला यामध्ये पाहिजे आहे. Set means, what is mean by set? If we can definitely, if the definition of set, I repeat, or you may note it down, the definition of set is that if we can definitely or clearly decide the number of objects in a collection, if we can definitely or clearly decide the number of objects in a collection, then such collections are called as set. Here we see one collection. This is a collection of keys, bunch of keys. Here we clearly decide or definitely decide the number of object in the collection. Here 1, 2, 3, 4, 5. These are the number of keys or 5 keys in the bunch of keys. That's why this is a set. This example or this collection of keys is a set. Here also we see pile of books. In this pile of books there are 1, 2, 3, 4 books. In this pile of books there are 4 books. Therefore we clearly decide how many books in this pile. That's why this is a set. All of you understand the definition of set? If we can definitely or clearly decide object in a collection, then the collection is called set. ज्या समूहामध्ये आपण जे ऑब्जेक्ट आहेत ते क्लिअरली स्पष्टपणे ठामपणे सांगू शकू, त्याची यादी करू शकू, त्या समूहाला, त्या कलेक्शनला सेट असं संबोधलं जातं. त्याला सेट. आता खाली तुम्हाला काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत. फ्रॉम दिस डेफिनेशन यू मे आयडेंटिफाय विच कलेक्शन्स आर सेट और विच कलेक्शन्स आर नॉट सेट. आता या व्याख्येवरून, या उदाहरणावरून सेट कशाला म्हणायचे हे आता तुम्हाला व्यवस्थित समजलेलं आहे. If we can definitely or clearly decide, if we can definitely or clearly decide object in a collection, then the collection is called set. Here we see one example or one collection. This is a collection of flower. It is known as flower bouquet. Here we clearly decide how many flowers in this bouquet. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. There are 9 flowers. That's why this bouquet is a set. This bouquet is a set. Here we see next some collections and you decide which are the set or which of the given collection are not set. खालीलपैकी कोणते सेट आहेत किंवा कोणते सेट नाहीत. कसे ओळखायचे? तर जर तुम्ही त्या कलेक्शनमध्ये, त्या समूहामध्ये जे काही ऑब्जेक्ट आहेत ते क्लिअरली किंवा स्पष्टपणे डिसाईड करता येत असतील तर ते काय असतील? संच असतील, कलेक्शन असतील. सम एक्झाम्पल्स. हिअर वी टेक सम एक्झाम्पल्स. डेज ऑफ वीक. दिस इज अ कलेक्शन. विच कलेक्शन? डेज ऑफ वीक्स. It means that in a week, how many days? You clearly decide. In a week there are 7 days. Which are the days? Monday to Sunday. There are 7 days. We clearly decide days in a week. Therefore, days of week is a set. Days of week is a set. आता तुमच्या लक्षात आलेलं आहे आठवड्यातील वार. कारण सर्वांना माहिती आहे आठवड्यात किती वार आहेत? 7 वार आहे. सोमवार ते रविवार. आणि हे सगळे आपण स्पष्टपणे सांगू शकतो. कोणत्याही व्यक्तीला विचारा आठवड्यात वार, तर तो सोमवार ते रविवार असे सगळे 7 वार सांगेल. आणि म्हणून आपण काय करू शकतो? तर हा सेट आहे असं क्लिअर करू शकतो, डेफिनेटली सांगू शकतो किंवा क्लिअरली डिसाईड करू शकतो. म्हणून डेज ऑफ वीक हा काय आहे? सेट आहे.
त्यानंतर आहे मंथ इन इयर. सांगा बरं, कोण सांगेल? विल टेल मी. मंथ इन इयर इज अ सेट or not? Yes, good. Month in year, because in a year there are 12 months. Which are the 12 months? Good. January to December. It means that January, February, so on and December. These are the 12 months in one year. एका वर्षामध्ये 12 महिने. जानेवारी ते डिसेंबर हे सगळे 12 महिने आपण क्लिअरली डिसाइड करू शकतो. त्यामुळे मंथ इन अ इयर हा सेट आहे. दिस इज अ सेट. नाउ वी सी strong fort of Maharashtra. Strong fort of Maharashtra. Who will tell which is the strong fort? मजबूत किल्ला, सर्वात मजबूत किल्ला. एखाद्या मुलाला वाटेल बाबा सर कोंढाणा मजबूत आहे, तर एखादा म्हणजे सर रायगड मजबूत आहे, एखादा म्हणजे शिवनेरी मजबूत आहे. म्हणजे इथं क्लिअरली सांगता येतो कारण मजबूत कोणता आहे नाही सांगता येत. मग एखाद्याला वाटेल पन्हाळा मजबूत आहे. म्हणजे महाराष्ट्रात इतके किल्ले आहेत, छत्रपती शिवाजी राजांची महाराष्ट्राला ही देण आहे. एवढे किल्ले आहेत, त्यांचा आशीर्वाद किल्ल्यांच्या रूपाने आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे. मग हे किल्ले कोणता मजबूत आहे हे आपण क्लिअरली डिसाइड करू शकत नाही. वी कॅनॉट क्लिअरली डिसाइड विच इज द स्ट्रॉंग फोर्ट ऑफ महाराष्ट्र. देअरफॉर दिस कलेक्शन is not a set. Strong fort of Maharashtra is not a set. Then we see another example. Brave children in your village. Brave children in your village or in your class. Who is the brave? No one can tell us brave, because to be brave is a relative term. Or to be strong is also a relative term. That's why these are not set. When we definitely or clearly decide object in a collection, then the collection is called set. This is the definition. From the definition, first 10 counting numbers. Yes, this is set. Why? Because we count the first 10 counting numbers, which are the 1 to 10. These are the first 10 counting numbers. We clearly decide. Here we see another examples. Fingers of our hand. Fingers of our hand. This is set because we clearly decide how many fingers to our hand. There are 5 fingers for my right hand and 5 fingers to left hand. There are 10 fingers altogether. Because of 2 hands all together there are 10 fingers. This is a set. When we clearly decide object in a collection, then the collection is called set. कुठल्याही समूहामध्ये कुठलाही समूह असेल त्या समूहामध्ये जे ऑब्जेक्ट असतात, ज्या वस्तू असतात, त्या आपण स्पष्टपणे जर डिसाइड करत असू तर त्याला काय म्हटलं जातं? सेट म्हटलं जातं. नाउ ऑल ऑफ यू क्लिअरली द डेफिनेशन ऑफ सेट. एनीवन हॅज डिफिकल्टी दे आस्क मी इन कमेंट बॉक्स. क्लिअरली डिसाइड द ऑब्जेक्ट इन अ कलेक्शन, देन द कलेक्शन इज कॉल्ड सेट. इट इज टॉट. ज्या समूहामध्ये जे ऑब्जेक्ट आहे ते क्लिअर डिसाइड करता येत असतील तर त्याला सेट म्हणतात. नाउ द नेम ऑफ सेट, their names of set or sets are denoted by capital letters. Now sets or name of set are denoted by capital letter. The sets are denoted by any capital letter. For example, capital A, capital B, capital C, etc. Z. Sets are denoted by capital letter. And member of set or element of set. What is meant by member of set? Here I take flower bouquet. What is meant by member? This flower. I will take it flower. This flower is the member of this bouquet. हे फ्लावर या बुकेचा काय आहे? एक घटक आहे, त्याचा भाग आहे. हे फ्लावर याच्यात आहे म्हणजे बघा मेंबर कशाला म्हणायचं? त्याचा भाग असणे, त्याचा एलिमेंट आहे. म्हणजे कुठलंही एखादा एलिमेंट असेल तर तो कुठल्या लेटरनं दर्शवायचा आहे? तर स्मॉल लेटरनं. मेंबर or element of set are denoted by small letter. It means that small a, small b, small c, dash, small z. You use any letter. फक्त काय लक्षात ठेवायचंय तर सेट डिनोट करण्यासाठी कॅपिटल लेटर्स आणि एलिमेंट और मेंबर ऑफ सेट डिनोट करण्यासाठी स्मॉल लेटर्स आपल्याला यूज करायचे आहे. देन फॉर सम एक्झाम्पल्स और इफ वी सी दॅट और इफ वी से दॅट स्मॉल ए, इफ हियर वी टेक दिस बॉक्स, दिस chalk, here I take one chalk. This chalk is member of all box. This chalk is the member or this chalk is the element of this box. हा खडू काय आहे? तर ह्या बॉक्स मधील खडू आहे, ह्या बॉक्सचा तो भाग आहे, या बॉक्स मध्ये होता. मग तसंच पद्धतीने आपण जर गृहीत धरलं, इफ स्मॉल ए इज द एलिमेंट ऑफ सेट ए, स्मॉल ए इज द एलिमेंट ऑफ सेट ए, इट कॅन बी रिटन इन सिम्बॉलिकली ए, स्मॉल ए इज एलिमेंट ऑफ सेट ए. अशा पद्धतीने ते लिहायचं. बघा हा
कॅपिटल ए म्हणजे सेट एचा जर घटक असेल, सेट एचा भाग असेल, तर इट कॅन बी रिप्रेझेंट. ते कसं लिहिलं जातं, तर स्मॉल ए इज एलिमेंट ऑफ सेट ए. वाचन कसं करायचंय? A is the element of set A. A is the element of set A. If small a is not element of set A, small a is not element of set A, then we can write using this symbol or read as A is not element of set A. A is not an element of set A. Using this symbol, you may understand how to represent is a element of set A or is not a element of. Here I say one example. Monday is element of week. Monday is element of week. That's why we will write Monday. Monday is element of week. म्हणजे सोमवार काय आहे, तर आठवड्याचा काय आहे, वार आहे. This is the element. Yes, but January is नॉट एलिमेंट ऑफ वीक. जानेवारी हा आठवड्याचा भाग आहे का, मेंबर आहे का, तर नाही. मग लक्षात ठेवा, भाग असणे, त्याचा घटक असणे किंवा त्याचा घटक नसणे कसं सिम्बॉल करायचं, या पद्धतीने करायचे. सेट्स आर डिनोटेड बाय कॅपिटल लेटर्स, एनी कॅपिटल लेटर. नाव सम सेट्स आर डिनोटेड बाय स्पेशल लेटर्स. Some sets are denoted by special letters. Which are the special letters? Here we see. Now the set of natural number, नैसर्गिक संख्यांचा संच. This is a special type. आता सर्वांना नैसर्गिक संख्या माहित आहे, 1 2 3 डॅश डॅश डॅश. These are the natural number we see in 8th standard. मग काही संच हे ठराविक कॅपिटल लेटरने दर्शवले जातात. The set of natural number is denoted by capital N. The set of natural number is denoted by capital N. Here we write the set of natural number 1 2 3 4 dash dash dash. This kind of written. This is the set of natural number is denoted by capital N. Now the set of whole number. The set of whole number is denoted by capital W. Which are the whole number? When we added 0 to the set of natural number, we get whole number. This is the set of whole number. The set of natural number is denoted by N. The set of whole number is denoted by W. The set of integers. The set of integer is denoted by capital I. These are the special letters for special set. खास विशिष्ट संचासाठी विशिष्ट अशी अक्षर आहे. Natural number set is denoted by capital N. Whole number set is denoted by capital W. Integer set is denoted by I. Rational number set of rational number is denoted by capital Q. This is the set of rational numbers. Those numbers are written in the form of P by Q. P and Q are integers. Q is not 0. They are called as rational numbers. Therefore, the set of rational number is denoted by Q and the set of real number is denoted by R. You may understand or you may remember these 5 sets. Natural number, whole number, integer, rational and real. These are the 5. Now we see methods of writing a set. Methods of writing set. There are 2 methods of writing set. Here we see methods of writing set. There are 2 methods. There are 2 ways how to represent set. संच लिहिण्याच्या पद्धती. संच कशा पद्धतीने लिहायचा आहे, तर त्याच्या 2 पद्धती आहेत. कसा कसा संच लिहायचा ते आपण पाहणार आहोत. मग there are 2 methods of writing a set. The first method is, this is called as a listing method or roster form. This is called as listing method or roster form. Here the word listing, it means list. List म्हणजे काय रे? यादी. आपल्यापैकी बऱ्याच विद्यार्थ्यांना यादी केलेली असेल. किराणा मालाची यादी असेल, स्टेशनरी मालाची यादी असेल, कुठल्याही किंवा शाळा भरत असताना आपल्याला लागणाऱ्या शैक्षणिक साहित्याची यादी किंवा किराणा दुकानातून मम्मीने सांगितलेलं आपल्याला किराणा आणायचं, त्याची यादी पप्पा करत असतात बघा, तुम्ही पाहिलेली असेल. मग यादी करत असताना किंवा तुम्हाला मी सांगितलं मुलांनो एक यादी करा, किराणा मालाची यादी करा किंवा कशाची तरी यादी. समजा आपण किराणाची घेऊया. आता यादी करताना जे आहे नावातच काय आहे, लिस्टिंग मेथड. त्याला मराठीत यादी पद्धत असं म्हणतात. आता यादी पद्धत म्हणजे काय, त्याच्यावरच हे सगळं समजलं आपल्याला. तुम्हाला जर म्हटलं मी यादी करा किराणा सामानाची, त्यात साखर तुम्हाला लागत असेल घरामध्ये 20 किलो. यू नीड 20 kg शुगर इन 1 month. तुम्हाला एका महिन्यात 20 किलो साखर लागत असेल, तर यादीत लिहिता का तुम्ही वरी साखर 1 किलो, पुन्हा खाली साखर 1 किलो, पुन्हा साखर 1 किलो, असं लिहिता का रे? नाही.
एकदाच लिहिता साखर 20 kg, एकदाच एक घटक लिहिता का? तेच घटक पुन्हा 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 शेंगदाणे 2 किलो, पुन्हा खाली शेंगदाणे 3 किलो, पुन्हा खाली शेंगदाणे 4 किलो असं लिहिता का? नाही, एकदाच शेंगदाणे 10 किलो. म्हणजे यादी करत असताना एक वस्तू एकदाच लिहिता, असं लिहित बसत नाही एक पान भर साखर 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 जप केल्यासारखा, तर नाही, तर एकदाच लिहिता. पुन्हा पॅरेग्राफ लिहिल्यासारखी यादी करता का तुम्ही? जसं आपण निबंध किंवा पॅरेग्राफ लिहितो तसं साखरपत्ती, गूळ, शेंगदाणे, हळद, मीठ असं लिहिता का? नाही, व्यवस्थित लिहिता. साखर वर किती किलो आहे काय पद्धतशीर, लगेच खाली दुसरा आयटम सेपरेट लिहिता. मग ते तिथं करायचे आपल्याला. काय करायचे बघा, राईट ऑल एलिमेंट इन कर्ली ब्रॅकेट. सर्व एलिमेंट कुठे लिहायचे तर कर्ली ब्रॅकेट मध्ये लिहायचे. जसा किराणा आपण पोत्यात भरून आणतो नाही, तसं हे सगळं कर्ली ब्रॅकेट मध्ये लिहायचे. राईट ऑल एलिमेंट इन कर्ली ब्रॅकेट. ईच एलिमेंट इज रिटन ओनली वन्स. आत्ताच मी सांगितलं एक वस्तू एकदाच लिहितो, तसंच करायचंय. राईट ईच एलिमेंट रिटन ओनली वन्स. एक घटक फक्त एकदा लिहायचा आहे. दोनदा आला असेल किंवा तीनदा आला असेल, कितीही वेळा येऊ द्या, एकदाच लिहायचा, डबल लिहायचा नाही. दे आर सेपरेटेड बाय कॉमाज. जसं आपण पॅरेग्राफ लिहित नाही किराणाच्या यादीत, तसं तिथं ते प्रत्येक कॉमा देऊन सेपरेट लिहायचे कर्ली ब्रॅकेट मध्ये. कुठलाही घटक. द ऑर्डर ऑफ एलिमेंट इज नॉट इम्पॉर्टंट. जे एलिमेंट आहे त्यांची ऑर्डर इम्पॉर्टंट नाही, काही त्याचा इम्पॉर्टंट नाही. मागं पुढे झाले त्याला क्रमाला काही, फक्त ते आपल्याला लिहायचे. बट वी राईट ऑल, संपूर्ण आपलं. हिअर वी सी वन एक्झाम्पल. द सेट ऑफ ऑड नंबर्स बिटवीन 1 to 10. द सेट ऑफ ऑड नंबर्स बिटवीन 1 to 10. 1 ते 10 मधील विषम संख्या ऑड नंबर्स. मग हिअर वी विल राईट हाऊ मेनी ऑर विच आर द ऑड नंबर्स बिटवीन 1 to 10. 1 ते 10 या मधात विषम संख्या. A equal to, right, in curly bracket. Here we write curly bracket. 3, 5, 7, 9. These are the 4 odd numbers between 1 and 10. We will write. Here the order is not important. Therefore we will write any order. It also written as 7, 5, 3, 9. Anyone also written as 9, 3, 5, 7. Any type you may write it. Then we see another example. The example is that, दुसरं उदाहरण पहा. Set of letters in the word remember. रिमेंबर हा शब्द आहे इंग्रजीतला. आता रिमेंबर या शब्दामधल्या अक्षरांचा संच कसा लिहायचा आहे? आता मी सांगितलं तुम्हाला. प्रत्येक घटक एकदाच लिहायचा, त्याच्यानंतर कॉमा द्यायचा, सर्व घटक कर्ली ब्रॅकेट मध्ये लिहायचे. आता रिमेंबर हा शब्द आहे, त्या शब्दातील अक्षरांचा संच लिहायचा आहे. तर या रिमेंबर मध्ये जे काही अक्षर आहेत, जेवढे काही लेटर्स आहेत, ते आपल्याला सेट मध्ये लिहायचे. तर बी, विच आर द लेटर? फर्स्ट वी राईट आर. दे आर सेपरेटेड बाय कॉमाज. कॉमा E, we write E, then comma we write M, then comma E. इथं आलेला आहे, दोनदा आलेला आहे, त्याच्यामुळे E लिहायचा नाही. M इथं येऊन गेला आहे, तो पण लिहायची गरज नाही. B आला, त्यानंतर E आणि आत E आलेले आहे. म्हणजे दोनदा, तीनदा, चारदा, कितीही वेळेस येऊ द्या, पण लिहिताना एकदाच लिहायचं आहे. राईट, इथंच लिहिलंय बघा. ईच एलिमेंट इज रिटन ओनली वन्स. एकदाच लिहायचं आहे. म्हणजे यादीनुसारच ही पद्धत आहे. खूप सोपी पद्धत आहे. कुठलंही उदाहरण असेल तर काय करायचंय, सगळे एलिमेंट कर्ली ब्रॅकेट मध्ये लिहायचे. राईट ऑल एलिमेंट इन कर्ली ब्रॅकेट. ईच एलिमेंट रिटन ओनली वन्स. प्रत्येक घटक फक्त एकदा लिहायचा. दे आर सेपरेटेड बाय कॉमाज. कॉमा देऊन सेपरेट करायचे आणि त्यांची ऑर्डर काही महत्वाची नाही, मागं पुढे झालं चालतं, कशाही पद्धतीने. दिस मेथड ऑफ रायटिंग अ सेट इज कॉल्ड लिस्टिंग मेथड, और इट इज ऑल्सो कॉल्ड रोस्टर मेथड. नाव फक्त चेंज आहे, लिस्टिंग मेथड किंवा रोस्टर मेथड. कुठलंही लक्षात ठेवा. काय काय लक्षात ठेवायचंय, सर्व कर्ली ब्रॅकेट मध्ये लिहायचे. दे आर सेपरेटेड बाय कॉमा. कॉमा देऊन सेपरेट करायचे. तर एक घटक एकच वेळेस लिहायचा आहे आणि त्या ठिकाणी क्रमाला त्यांच्या चढता उतरता मागं पुढं काही किंमत नाही, कोणीही कुठेही बसू शकतो. इथं बाबा हा मोठा तो छोटा असं काही नाही, सगळे समान. आता देन द सेकंड मेथड ऑफ रायटिंग अ सेट. नेम ऑफ द मेथड इज रूल मेथड. इट इज ऑल्सो कॉल्ड सेट बिल्डर फॉर्म. आता रूल म्हणजे काय, तर सर्वांना माहिती. रूल म्हणजे काय रे, नियम. त्याला गुणधर्म पद्धत असं संबोधलं जातं मराठीमध्ये. ही यादी पद्धत, ही गुणधर्म पद्धत, रूल मेथड. इट इज ऑल्सो कॉल्ड सेट बिल्डर फॉर्म. नाव फक्त थोडं डिफरंट अवघड वाटतं, सेट बिल्डर फॉर्म, पण खूप सोपं आहे. आता रूल मेथड आहे, सेट बिल्डर फॉर्म आहे. एखादा नियम स्पष्ट झालेला असतो किंवा एखादा गुणधर्म त्या ठिकाणी आलेला असतो, अशा पद्धतीला रूल मेथड किंवा सेट बिल्डर. कसं आहे बघा. डू नॉट राईट द लिस्ट ऑफ एलिमेंट. डू नॉट राईट द लिस्ट ऑफ. सगळे एलिमेंट आहेत, जे घटक आहेत, त्यांची यादी लिहायची नाही. लिस्ट ऑफ एलिमेंट. मग काय करायचं बाबा, यादी नाही लिहायची तर राईट द जनरल एलिमेंट युजिंग व्हेरिएबल. एक जनरल एलिमेंट व्हेरिएबलचा वापर करून आपल्याला लिहायचा आहे. व्हेरिएबल, ऑल ऑफ यू नो द व्हेरिएबल्स.
small a to small z. These are the variables. Followed by a vertical line or colon and write the property of the variable. त्या व्हेरिएबलची प्रॉपर्टी, व्हेरिएबलचा गुणधर्म, काय विशिष्टता आहे त्या व्हेरिएबलची, कशासाठी गृहीत धरल्या ते आपल्याला फक्त लिहायचं. एक उभी रेषा असते त्याला व्हर्टिकल लाईन किंवा दोन टिंब असतात त्याला आपण कोलॉन असं समजतो. एक उदाहरण घेऊया. हिअर एक्झाम्पल. आता इथं वाचन कसं करायचे बघा. आता व्यवस्थित ना, बऱ्याच मुलांना रूल मेथडचं वाचन, हाऊ टू रीड द एक्झाम्पल इन रूल मेथड, दे कॅनॉट रीड. लिसन केअरफुली, आय रीड इट फर्स्ट. सेट ए कसं वाचन करायचं येतं. सेट ए इज द सेट ऑफ ऑल एक्स. सेट ए इज द सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट, या उभ्या रेषेला व्हर्टिकल लाईनला, ह्याच्यात ऐवजी आपण दोन टिंब दिले तर त्याला कोलॉन, पण व्हर्टिकल लाईन. सेट ए इज द सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स इज नॅचरल नंबर. म्हणजे एक्स इज एलिमेंट ऑफ नॅचरल नंबर. आय से some sets are denoted by special letters. Here n is natural number. Therefore A is the set of all x such that x is natural number between 1 and 10. Here x is greater than 1 and less than 10. It means that x is between 1 and 10. It will be written as A is the set of, you read carefully or listen carefully, then you read. A is the set of all x such that x is a natural number and between 1 and 10. Between 1 and 10. This is the reading of the set. Then we see another example. How to read the example? B is the set of all y. B is the set of all y such that, what is y? Y is an even number between 1 to 10. Here write the general element using variable. Here write the general element using variable. पहिल्यांदा जे काही संच आहे तो आपल्याला एका व्हेरिएबल दर्शवायचा आहे. फॉलोड बाय व्हर्टिकल लाईन और कॉलम. नंतर एक व्हर्टिकल लाईन किंवा कॉलम लिहायचा आहे. अँड राईट द प्रॉपर्टी ऑफ व्हेरिएबल. आता हा व्हेरिएबल आहे, ह्या व्हेरिएबलची प्रॉपर्टी, हा काय आहे त्याचा गुणधर्म आहे, समोर त्याची प्रॉपर्टी लिहायची आहे. मग हा व्हेरिएबल काय आहे, इथं एक्स घेतला आपण. व्हेरिएबल एक्स काय आहे तर एक्स हा नॅचरल नंबर आहे आणि 1 आणि 10च्या मध्ये आहे. इथं बघा वाय एक व्हेरिएबल दर्शवलं आपण, पण वाय काय आहे रे तर वाय इज इवन नंबर बिटवीन 1 and 10. वाय काय आहे तर 1 ते 10 यांच्यामधली समसंख्या आहे. या पद्धतीने हिअर वी रिप्रेझेंट द सेट ऑफ रॅशनल नंबर. आय से टू यू द सेट ऑफ रॅशनल नंबर इज डिनोटेड बाय कॅपिटल Q and the set of rational number is represent using rule method or set builder form like this. Here how to read this set, or this is the set of rational number. Q is the set of all P by Q, all the numbers written in the form of P by Q. Q is the set of all numbers written in form of P by Q such that P and Q are integers. Q is non-zero. Q is non-zero. This is the set of rational numbers. All of you understand? There are two methods of writing a set. संच लिहिण्याच्या दोन पद्धती आहेत. कुठल्या कुठल्या? लिस्टिंग मेथड, रूल मेथड. इट इज ऑल्सो कॉल्ड रोस्टर फॉर्म, इट इज ऑल्सो कॉल्ड सेट बिल्डर फॉर्म. या दोन पद्धती आहेत. आता आपल्याला अभ्यासात काय विचारू शकतात, एखादं उदाहरण लिस्टिंग मेथडनं देऊ शकतात आणि तुम्हाला म्हणतील राईट द गिवन एक्झाम्पल बाय रूल मेथड. तेच एक्झाम्पल तुम्हाला रूल मेथडनं करा म्हणतील, किंवा एखादं एक्झाम्पल रूल मेथडनं देतील आणि तेच एक्झाम्पल तुम्हाला लिस्टिंग मेथडनं लिहा म्हणतील. मग रूल असेल किंवा लिस्टिंग नसेल त्याला तर लिस्टिंगला रोस्टर म्हणतात, याला सेट बिल्डर म्हणतात. हे लक्षात ठेवा. लिस्टमध्ये काय काय लक्षात ठेवायचं, महत्त्वाच्या गोष्टी सर्व कर्ली ब्रॅकेटमध्ये लिहायचे. दे आर सेपरेटेड बाय कॉमाज. ईच एलिमेंट राईट ओनली वन्स. प्रत्येकडे एकदा ऑर्डर इज नॉट नेसेसरी. ह्या गोष्टी लक्षात ठेवा. आणि इथं काय आहे तर लिस्ट लिहायची गरज नाही. काय करायचंय तर जनरल एलिमेंट युजिंग व्हेरिएबल. कुठलाही जनरल एलिमेंट एका व्हेरिएबलचा वापर करून लिहून टाकायचा आहे. एक व्हर्टिकल लाईन, एक उभी रेषा किंवा दोन टिंब कॉलम हे वापर फॉलोड करायचे. आणि त्याच्यानंतर ते व्हेरिएबल आपण घेतलंय त्याची प्रॉपर्टी, त्या व्हेरिएबल काय आहे ते नेमकं ते आपल्याला मांडायचं. याला म्हणतात रूल मेथड. या दोन्ही मेथडमध्ये काही अर्थ नाही का. नाउ वी सी सम एक्झाम्पल्स हाऊ टू मेक रूल मेथड कन्वर्ट इनटू लिस्टिंग मेथड. सम एक्झाम्पल्स अँड लिस्टिंग मेथड is given, convert it into rule. Here we see some examples. What are the examples? I write on the board how to change or how to write. Here listing or roster form.
This is in your textbook. This is the box. Rule method. This method is also known as set builder form. One example they are given. I will read. A equal to in curly bracket 2, 4, 6, 8, 10, 12, 14. These are the numbers. Which number are? These are even numbers or even natural numbers. These are the even natural numbers less than 15. Now write this using rule method. Here do not list the element. आता याच्यामध्ये आपल्याला ह्या सगळ्या एलिमेंटची यादी लिहित बसायचं काम नाही. तर कसं करायचं? A is the set of, वाचन कसं करायचं बघा, व्यवस्थित लक्ष देऊन पहा. A is the set of all x. A is the set of all x. त्याला such that असं वाचायचं. Such that x is an even natural number less than 15. x काय आहे? even natural आहे less than 15. 15 पेक्षा लहान असणारी सम नैसर्गिक संख्या. आता 15हून लहान सम नैसर्गिक संख्या कुठल्या तरी? तर ह्याच की 2 ते 14. दुसऱ्या कोणत्या येणार आहेत का? नाही. म्हणजे इथं त्या व्हेरिएबलची प्रॉपर्टी शो केलेली आहे. त्या व्हेरिएबलनं एक जनरल फॉर्म आहे त्याच्यामध्ये मांडलेला आहे. आता तुम्हाला एक एक्झाम्पल दिलेला आहे आणि इथं तुम्हाला रिकामी जागा आहे. म्हणजे रूल मेथडचं कन्वर्ट लिस्टिंग मेथडमध्ये करायचं. हाऊ टू कन्वर्ट इट इनटू लिस्टिंग मेथड. फर्स्ट वी सी दिस एक्झाम्पल. B is the set of all x. How to read? Now all of you understand. B is the set of all x such that x is a perfect square number between 1 to 20. Here the word perfect square number is most important. When you do not understand the meaning of this word, you cannot write it into listing form. What is my perfect square number? पूर्ण वर्ग संख्या कशाला म्हणतात तर ते समजून घ्या आधी. नैसर्गिक संख्येच्या वर्गाला परफेक्ट स्क्वेअर म्हणतात. Here the square of natural number are called perfect square numbers. Then what are the square of natural number? 1 चा वर्ग किती रे? 1. 2 चा वर्ग 4. 3 चा वर्ग 9. 4 चा वर्ग 16. 5 चा 25. इथं आहे का 25? काय म्हणले? फक्त 1 to 20. परफेक्ट स्क्वेअर नंबर बिटवीन 1 to 20. 1 ते 20 यांच्या मध्ये. बिटवीन म्हणजे 1 पण नाही बरं. बिटवीन ज्यावेळेस असतं ना याचा अर्थ काय असतो माहिती का? 1 आणि 20 यांच्या मध्ये. 1 ला धरत नाहीत, 20 ला धरत नाहीत. आता मी म्हटलं समजा ह्या माझ्या 2 हाताच्या मधातला भाग म्हणजे हात येतील का? आता नाही. इथून तिथं त्याच्या मधातला त्यांना घरी धरत नाहीत. म्हणून बिटवीन म्हटल्यानंतर बी इक्वल टू वी राईट दिस. आता 1 नाहीये सोडून द्या. 2 चा वर्ग 4. 3 चा वर्ग 9. 4 चा वर्ग 16 आणि 5 चा किती येतो? 25. यात नाहीच आहे. मग वी राईट दिस सेट और कन्वर्ट इट सेट इनटू लिस्टिंग मेथड. याला याद केलं. आता लिस्टिंग मेथड मध्ये एक दिलेला आहे, तुम्हाला तो रूल मेथड मध्ये लिहायचा आहे. वाचा आधी. C इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट AEIOU. कसं आहे? AEIOU. इंग्रजीच्या वर्गात गेल्यासारखं वाटायला का नाही? काय रे ते? इंग्रजी शिकतो आपण. AEIOU. ऑल यू लर्न इंग्लिश लँग्वेज. दीज आर द वॉवेल्स. काय आहेत ते? वॉवेल्स आहेत. इन इंग्लिश अल्फाबेट दीज आर वॉवेल्स. 5 वॉवेल्स अँड 21 कॉन्सोनंट. हे स्वर आहेत मराठीमध्ये, त्याला स्वर संबोधले जातं. मग हेच आपल्याला काय करायचंय तर इकडे बघा कन्वर्ट करायचं. म्हणून त्याचं नाव आहे तेच घेऊन टाकायचं. C इज द सेट ऑफ एक व्हेरिएबल त्यानं दर्शवायचे. कोणतं व्हेरिएबल लिहू सांगा बरं तुमच्या मनावर. C इज द सेट ऑफ कुठलंही ऑल पी. बरं कुठलंही घेऊ शकता. C इज द सेट ऑफ ऑल पी सच दॅट. अशी उभी रेष पडायची. सच दॅट. आता ह्या पी ची प्रॉपर्टी. ही पी काय प्रॉपर्टी म्हणजे हे काय येतं तर हे स्वर आहेत. दीज आर द वॉवेल्स. मग C इज द सेट ऑफ ऑल पी सच दॅट P इज वॉवेल इन इंग्लिश alphabet. Finish. Using this way we will write. Now D is the set of all y such that y is color in the rainbow. y हा काय आहे तर इंद्रधनुष्यातला रंग आहे. Here आता सर्वांना इंद्रधनुष्यातले रंग बघा माहित असतील. ह्याला शॉर्ट मध्ये कसं ताना पिहिनी पाजा किंवा जातानाही पाणी पाजा हे मराठीत लक्षात राहतं बघा. रॉय बी गिव. हिअर आय राईट इट. रॉय बी गिव.
Roy, you may write in full form. Red, orange, yellow. रेड, ऑरेंज, येलो. इथं जागा नाही म्हणून मी फक्त त्याचे इनिशियल्स लिहायलो. रेड म्हणजे लाल, ऑरेंज नारंगी, येलो पिवळा, टॉय बी ब्ल्यू, जी म्हणजे ग्रीन, आय इंडिगो, व्ही वायोलेट. दीज आर 7 कलर्स इन अ रेनबो. रेड, ऑरेंज, येलो, ब्ल्यू, ग्रीन, इंडिगो, वायोलेट. जातानाही पाणी पाजा किंवा तानापिहीनी पाजा. या पद्धतीनं हे सगळे कलर आपण इकडे लिहिलेत, ते पूर्ण लिहा. आपण इथं जागा नाही म्हणून आता तुम्ही पण असंच लिहितात. इथं रेड, ऑरेंज, येलो, ब्ल्यू, ग्रीन, इंडिगो, वायोलेट ह्याच्या व्यवस्थिशीर लिहा. P is the set of all x such that x is an integer. x काय आहे? इंटिजर. What are the integers? All natural, 0 and inverse of natural फॉर्म इंटिजर्स. मग इंटिजर आहे पण कसा आहे? बिटवीन -3 and 3. -3 आणि 3 यांच्या बिटवीन आहे. मग पी कर्ली ब्रॅकेट मध्ये का -3 आणि 3 यांच्या बिटवीन इंटिजर्स. इंटिजर्स म्हणजे पूर्णांक. -3 पेक्षा मोठे कोणते कोणते? -2, -1, 0, 1, 2. दीज आर द 5 इंटिजर्स बिटवीन -3 and 3. कारण संख्या रेषा, ऑल वी नो द नंबर लाइन. हियर आय रिप्रेझेंट द नंबर लाइन. हियर 0, -1, -2, -3, -4, 1, 2, 3, 4. इकडं वाढत जातात पॉझिटिव्ह नंबर्स, इकडं निगेटिव्ह नंबर्स. मध्ये 0 असतो. आणि -3 आणि +3 या दोघांच्या बिटवीन -2, -1, 0, 1, 2. लास्ट कन्वर्ट इट इनटू रूल मेथड. यम 1, 8, 27, 64, 125 डॅश डॅश डॅश. इट मीन्स सो ऑन. अशा पद्धतीने वाढत जाणार आहे. त्या संख्यांचं निरीक्षण करा बारकाईनं. तुमच्या डोक्यात काही येतं का? हे काय? एक काय? 8 काय आहे? 27, 64. यस, दीज आर द क्यूब. हे काय आहे? क्यूब आहे. 1 चा क्यूब 1, 2 चा क्यूब 8. मग याला कसं लिहायचंय? तर हियर वी राईट यम is the set of एक कुठलंही व्हेरिएबल. कुठलं घेऊ सांगा? m is the set of all x such that x. आता x काय आहे बघा. हे सगळे काय आहेत हे समजून सांगते. इथं कोपऱ्यात लिहितो बघा मी. 1 म्हणजे 1 चा काय आहे? क्यूब आहे. 2 चा काय आहे? क्यूब आहे. 3 चा क्यूब आहे. 4 चा काय आहे? क्यूब आहे. 5 चा क्यूब आहे. इथं बदलतं काय रे? डॅश 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 म्हणजे असं वाढत चाललेलं आहे. प्रत्येकाचा काय? क्यूब आहे. म्हणजे घातांक बदललाय का? कॉन्स्टंट आहे. पहिल्या टर्मला क्यूबच आहे, दुसऱ्या टर्मला क्यूब आहे, इथं क्यूब आहे, इथं क्यूब आहे, इथं क्यूब आहे आणि सो ऑन. कुठं जरी गेला तरी क्यूबच राहणार आहे. बदलायलंय काय? बेस. हियर इंडेक्स इज कॉन्स्टंट. इंडेक्स इज कॉन्स्टंट. अँड काय बदलतंय? तर बेस बदलतो. आणि जो बदलतो ना त्याच्या जागेवर एक लेटर घ्या. म्हणून m इज द सेट ऑफ ऑल x सच दॅट x इक्वल टू काय आहे? x. तर x इक्वल टू n क्यूब. x काय आहे? तर n चा क्यूब आहे. आणि n इज नॅचरल नंबर. n काय आहे? तर नॅचरल नंबर. ही वाढत चालली. इथं पण अँड सो ऑन. आणि नॅचरल नंबर काय? वाढत जातात. Therefore we write it in m is the set of all x such that x is n cube and n is natural number. n is natural number. Any difficulty in this? In next video we see practice at 1.1 of set. अशा पद्धतीने व्यवस्थित अभ्यास करा. आपले व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा, लाईक करा. अशा पद्धतीने अभ्यास करा. काही अडचणी असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. धन्यवाद. आज इथं थांबूया. पुढील व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 1.1 पाहणार आहोत.